Welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about the numericals. Okay. आपण यापूर्वी 4 लेक्चर्स कंप्लीट केलेले आहेत. त्यापैकी 2 नंबरचं लेक्चर हे पूर्णपणे न्यूमेरिकल वरती आधारित होतं. ओके. हे न्यूमेरिकल्स जरी बेसिक असले तरी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरच हा चॅप्टर तुम्हाला इन डिटेल मध्ये कळेल जर आपण न्यूमेरिकलची प्रॅक्टिस केली तर. क्लियर आहे? तर हे न्यूमेरिकल्स पाहण्यापूर्वी आतापर्यंत आपण कोणते कोणते फॉर्म्युले डिस्कस केले याबद्दल थोडंफार रिव्हिजन करूया. वी हॅव सीन दॅट angular speed or angular velocity omega is equal to 2 pi n हा फॉर्म्युला पाहिला आपण. तसंच ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी हा फॉर्म्युला पाहिलाय. कारण आपल्याला सर्वांना माहित आहे की फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन कॅपिटल टी. फ्रिक्वेन्सी आपण हर्ट्ज मध्ये मोजतो, बरोबर आहे की नाही, हे आपण पाहिलेले. तसंच प्रीवियस लेक्चर मध्ये आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन बद्दल बोललेलो आहोत. What is angular acceleration? Alpha is equal to the rate of change of angular velocity with respect to time. बरोबर आहे की नाही सर्वांना? म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे समजतंय की हा डेरिव्हेटिव्ह आहे. हा काय आहे? डेरिव्हेटिव्ह आहे. आणि तुम्हाला आठवतंय का बाळांनो, आपण वर्गामध्ये डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस केली होती. ठीक आहे. एक क्विक त्या ठिकाणी 2-3 एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला पटकन हे कॅप्चर होईल. परत एकदा समजा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल तर dy बाय dx इज इक्वल टू किती? dy बाय dx इज इक्वल टू 2x. बरोबर ना? आपण हा 2 इथं लिहितो, यामधून 1 वजा करतो, माहिती तुम्हाला हे सर्व. इफ y इज इक्वल टू x क्यूब असेल, करा बरं ट्राय. dy बाय dx इज इक्वल टू काय असेल बरं? 3x चा स्क्वेअर. मान्य आहे सर्वांना? हा 3 आपण इथं लिहितो, x रेज टू यातून 1 वजा करायचं. क्लिअर? इफ y इज इक्वल टू फक्त 5 असेल म्हणजे कॉन्स्टंट, काही पण कॉन्स्टंट, तर dy बाय dx इज इक्वल टू किती असेल? यस. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतो? 0. लक्षात ठेवायचं. हे वेगळं आहे आणि y इज इक्वल टू 5x चा स्क्वेअर हे वेगळे. ह्या दोघांमधला फरक जाणून घ्या. कळलं सर्वांना? इथं फक्त कॉन्स्टंट आहे. इथं कॉन्स्टंट आहे का? नाही. इथं 5x चा स्क्वेअर आहे. क्लिअर आहे सर्वांना? इथं 5 कॉन्स्टंट आहे, परंतु कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल आहे, म्हणून ओव्हरऑल टर्म काय झाली? व्हेरिएबल. म्हणजे त्या ठिकाणी आपण कसं लिहित असतो तुम्हाला माहिती? dy बाय dx इज इक्वल टू, मी तुम्हाला काय सांग, अशा केसमध्ये 5 आहे तसाच ठेवायचा इंटू हे काय करायचं? 2x चा, या ठिकाणी 2x रेज टू 1 करायचं, म्हणजे 2x झालं. हे फायनली कॅल्क्युलेशन केल्यावर 10x येईल. हे आपलं झाले वर्गात. क्लिअर आहे सर्वांना? ओके. आणि जर तुम्हाला हे समजलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला अल्फा कसा फाइंड आउट करायचा हे कळणारच आहे. ओके. अजून एक फॉर्म्युला लिहायचं विसरलो मी. या ठिकाणी ओमेगा इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे असं आपण लिहितो. किंवा यालाच आपण असं लिहित असताना लिमिट टी टेन्स टू 0 वगैरे लिहित असतो. परंतु एवढे फॉर्म्युले मोर दॅन सफिशियंट आहेत. कधी कधी ते आपल्याला सीईटी सारख्या परीक्षांमध्ये थीटा इज इक्वल टू देतात. थीटा इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ टी देतात. आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. थीटा इज इक्वल टू, एखादं एक्झाम्पल घ्या, 2t क्यूब प्लस लेट अस से t स्क्वेअर प्लस t प्लस काहीतरी कॉन्स्टंट घ्या 3. व्हॉट इज ओमेगा कॉमा अल्फा ॲट t इज इक्वल टू 1 सेकंड, असा एक क्वेश्चन घेतला आपण. ॲट t इज इक्वल टू 1 सेकंड. क्लिअर आहे? अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला पेपरला पाहायला भेटतात. आपण लगेच काय करणार त्या ठिकाणी? आन्सर थीटा. आपल्याला काय काढायचं? ओमेगा. वी नो दॅट ओमेगा इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे की नाही? डी थीटा बाय डी टी हा फॉर्म्युला लिहायचा. डी बाय डी टी लिहून टाकलं. ठीक आहे. थीटा किती दिली तरी आपल्याला ते इथं लिहून घ्यायचं. काय लिहिलं तुम्ही? 2t क्यूब प्लस t चा स्क्वेअर प्लस t प्लस 3. क्लिअर आहे का सर्वांना? क्लिअर आहे का सर्वांना? ओके. यापूर्वी हे जे काय तुम्हाला मी इथं लिहून दिलंय त्यामध्ये हे तुम्हाला समजलंय स्क्वेअर, हे पण समजलंय, हे पण समजलंय, हे पण समजलंय. मला सांगा जर y इज इक्वल टू x असेल तर dy बाय dx इज इक्वल टू किती बरं? dy बाय dx इज इक्वल टू
एक्स आहे ना रेस टू 1च आहे, त्यामुळे 1 आपण इथं लिहिला. एक्स रेस टू ह्या 1 मधून अजून एक 1 वजा करायचा म्हणजे 0. सो 1 इंटू एक्स रेस टू 0 म्हणजे एकच राहिलं. कळलं का सर्वांना? म्हणजेच इफ y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर 2x एक्स क्यूब 3x स्क्वेअर y इज इक्वल टू 5x स्क्वेअर. हे तुम्हाला कळलं सर्वांना? ओके येस. आणि जर तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही आपली वही काढा, त्या वहीमध्ये आपण डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस केलेली, तर तेवढे पॉईंट तुम्ही तेवढे कव्हर करा आणि ते झाल्याच्या नंतर तुम्ही हे डिस्कशन ऐका. क्लिअर आहे सर्वांना? तसं सोपंच आहे, काही एवढं अवघड नाहीये. ठीक आहे ना? ओके. नाही तर साधा सिंपल एक फॉर्म्युला देऊ का मी तुम्हाला? इफ, आता या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला देतो. इफ y is equal to x raised to n, then derivative dy by dx is equal to n x raised to n minus 1. झालं? एवढं तुम्हाला येणं गरजेचं आहे. क्लिअर आहे का सर्वांना? तसं आता आपण या ठिकाणी तोच फॉर्म्युला यूज करूया. इज इक्वल टू पहा डी बाय डी टी, इथं 2t चा क्यूब आहे, इथं 2 कॉन्स्टंट आहे, 2 आहेत असं लिहिला, गुणिले व्हेरिएबल आहे टी क्यूब. टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? y इज इक्वल टू टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? dy बाय dt. असं जर असतं तर 3t चा स्क्वेअर. कळतंय ना? हे 3 आपण इथं लिहितो t आणि यामधून 1 वजा करतो, दिसतंच आपल्याला. सो टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? 3 मायनस 1 म्हणजे स्क्वेअर, प्लस इथं काय आहे? टी स्क्वेअर आहे म्हणजे 2t. कळलं? प्लस इथं t आहे, t चा डेरिव्हेटिव्ह 1, t चा डेरिव्हेटिव्ह 1, y इज इक्वल टू x dy बाय dx इज इक्वल टू 1. माहिती आहे आपण सर्वांना. आणि या ठिकाणी 3 हा फक्त कॉन्स्टंट आहे, फक्त कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0 असतो. क्लिअर आहे? आता आपण पाहिलं होतं y इज इक्वल टू 5 dy बाय dx इज इक्वल टू 0, तसंच इथे फक्त 3 आहे त्यामुळे 0. क्लिअर आहे? ओके. सो इज इक्वल टू काय भेटला पहिला? 3 दुने हे 6, 6t चा स्क्वेअर प्लस 2t प्लस 1. क्लिअर आहे सर्वांना? ओमेगा. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? फाइंड आउट ओमेगा ॲट अ t इज इक्वल टू 1. ॲट अ t इज इक्वल टू 1 6. t चं उत्तर त्यांनी आपल्याला 1 दिलंय, 1 चा स्क्वेअर प्लस 2 t किती दिलंय? इथं आपल्याला त्यांनी 1 सेकंड, 1 प्लस 1. काय आहे कॅल्क्युलेशन? 6 प्लस 2 प्लस 1 इज इक्वल टू 9 रॅडियन पर सेकंड. 9 रॅडियन पर सेकंड. क्लिअर आहे का सर्वांना? लक्षात आलं का सर्वांच्या? ओके. तर या ठिकाणी ओमेगाचं उत्तर तुमचं हे आलं होतं, ओमेगाचं उत्तर तुमचं हे आलेलं आहे. आपण टी इज इक्वल टू व्हॅल्यू पुट केल्या. आता त्यांनी आपल्याला विचारले की अल्फा, व्हॉट इज अल्फा? वी नो दॅट अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. मग आता इज इक्वल टू डी बाय डी टी. या ठिकाणी ओमेगाचं उत्तर लिहित असताना हे नाही पुट करायचं, हे पुट करायचं, कारण ओमेगा इन टर्म्स ऑफ टी घ्यायचं आहे. इथे काय आलं? 6t चा स्क्वेअर प्लस 2t प्लस 1. क्लिअर आहे का सर्वांना? लक्षात आलं का सर्वांच्या? सोपं एकदम. इज इक्वल टू डी बाय डी टी. ओके सॉरी. तर या ठिकाणी काय करायचं? आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 6 आहे तसाच घ्या, गुणिले t चा स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह काय होईल? 2t प्लस 2 आहे तसाच इंटू t चा डेरिव्हेटिव्ह ऑफ t, y इज इक्वल टू x म्हणजे y इज इक्वल टू t, dy बाय dt इज इक्वल टू 1. ओके. आणि प्लस हा 1 कॉन्स्टंट आहे या केसमध्ये, सो 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो व्हॉट इज युअर आन्सर नाव? 12t प्लस 2 इज इक्वल टू 12. t किती पुट करायचा आहे? 1, कारण त्यांनी आपल्याला गिवन डेटामध्ये दिले, प्लस 2. सो हाऊ मच इट इज? इट इज नथिंग बट 14 रॅडियन पर सेकंडचा स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे अल्फाचं युनिट काय असतं? रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर आहे का सर्वांना? हे अत्यंत सोपं न्यूमेरिकल त्या ठिकाणी मी डिस्कशनला घेतलेलं आहे. क्लिअर? ओके. आणि जर हे तुम्हाला समज असेल तर सीईटी मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला नक्कीच पाहायला भेटतात. क्लिअर आहे सर्वांना? ओके. तर आता मी हे तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्या व्यवस्थित. ओके. आता मी तुम्हाला अशा सेम टाईपचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला देतो. क्लिअर आहे सर्वांना? सर्वांनी तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात सर्वांच्या? ठीक आहे.
नाउ सी द क्वेश्चन. नाउ सी द क्वेश्चन. MCQ क्वेश्चन आहे. द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल इज गिवन बाय इक्वेशन. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज गिवन बाय इक्वेशन ओमेगा इज इक्वल टू 2t स्क्वेअर प्लस 5. अँग्युलर व्हेलॉसिटी दिली आपल्याला या केसमध्ये आणि याचं युनिट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर. पुढे काय विचारले पहा, द इन्स्टंटेनियस अँग्युलर एक्सेलरेशन म्हणजे अल्फा इज इक्वल टू किती, कधी, जेव्हा t इज इक्वल टू 4 असेल. आता जमेल की नाही हे इक्वेशन, सोपं आहे की नाही? ओके, त्या ठिकाणी ऑप्शन्स पण त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन्स पण तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित रीड करून घ्या आणि पहा इथं काय आहे ते डिस्कशनसाठी. सो ओमेगा इज इक्वल टू दिस व्हॅल्यू. we know that alpha is equal to the rate of change of angular velocity with respect to time is equal to, so d by dt ओमेगा किती आहे तो आहे तसा कॉपी करायचा 2t चा स्क्वेअर प्लस 5. क्लिअर? सो इज इक्वल टू हे 2 समजा कॉन्स्टंट आहे, 2 आहे तसाच ठेवा आणि त्याच्यासोबत व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 2 आहे तसाच ठेवा लागेल. t चा स्क्वेअर काय, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, t चा स्क्वेअर. आठवतंय का y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर सांगितलं मगाशी. सो 2x म्हणजे या ठिकाणी होईल 2t प्लस हा कॉन्स्टंट आहे 5 इज अ परफेक्ट कॉन्स्टंट. सो हिअर नाव 0. सो इज इक्वल हे किती झालं तुमचं 4t. परंतु या ठिकाणी त्यांनी आपल्याला t ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, t ची व्हॅल्यू t इज इक्वल टू 4 सेकंड्स. सो 4 सेकंड्स. सो 4 into 4 इज नथिंग बट 16 रेडियन पर सेकंड. सो प्लीज चेक द ऑप्शन. रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर आहे हा, इथं व्यवस्थित पाहून घ्या. तर ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर आहे का सर्वांना? ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. लक्षात आलं सर्वांच्या? अत्यंत सोपा क्वेश्चन या ठिकाणी आहे हा. ठीक आहे ना? नाव लेट अस ट्राय फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. आणि मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये नोटमध्ये हे लिहून दिलं होतं, नोट ॲज अ नोटमध्ये. ठीक आहे ना? तर तशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तुम्हाला आठवतं का सर्वांना आता अल्फा म्हणजे काय, डी ओमेगा बाय डी टी किंवा डेल्टा ओमेगा म्हणजे ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टाइम टी. ज्या ज्या वेळेस आपल्याला ओमेगा इन टर्म्स ऑफ टी दिला जाईल किंवा थीटा इन टर्म्स ऑफ टी दिला जाईल त्यावेळेस सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. क्लिअर आहे सर्वांना? ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तुम्ही त्या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन व्यवस्थित स्क्रीनवरती रीड करा आणि तुम्हाला जमतोय का बघा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की फ्रिक्वेन्सीचं युनिट हे RPS आहे, रिव्होल्यूशन पर सेकंड. पण जर त्यांनी आपल्याला व्हॅल्यू रिव्होल्यूशन पर मिनिट मध्ये दिली तर आपल्याला रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. कसं करायचं? डिवाइड बाय 60 करायचं. ओके. सो नाव सी द क्वेश्चन. क्वेश्चन कसं ते पाहूया. द अँग्युलर स्पीड ऑफ कार इन्क्रीजेस फ्रॉम. लिहिताना कसं लिहिलंय, अँग्युलर स्पीड म्हणजे आपल्याला काय वाटतं की ओमेगा असेल, परंतु त्यांनी पुढे काय लिहिले पहा, द अँग्युलर स्पीड ऑफ कार इन्क्रीजेस फ्रॉम 600 RPM टू 1200 RPM. म्हणजे 600 RPM पासून 1200 RPM पर्यंत त्या ठिकाणी काय झालेलं आहे, अँग्युलर स्पीड कारचं वाढले. कळलं सर्वांना? ओके. म्हणजे 600 RPM बघितलं की आपल्याला काय कळतंय, RPM म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली. ओके. आणि पहिली फ्रिक्वेन्सी आहे आपण इनिशियल फ्रिक्वेन्सी फ्रॉम 600 टू 1200 म्हणजे 600 RPM पासून 1200 RPM पर्यंत. म्हणजे कुठून सुरुवात झाली, 600 पासून. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणणार, गिवन डेटामध्ये या ठिकाणी आपण गिवन डेटा म्हणणार, गिवन इनिशियल फ्रिक्वेन्सी, कारण RPM दिले बरोबर की नाही. सो N1 इज इक्वल टू 600 RPM. सो इज इक्वल टू 600 अपॉन 60. उत्तर कशामध्ये भेटेल आपल्याला, RPS म्हणजेच हर्ट्स. झालं आपलं हे बोलणं. सो हिअर इट इज अ 10 RPS. 10 RPS म्हणजेच किती आलं रे, हे 10 हर्ट्स. एवढं उत्तर आलं. 2 नंबरचं पहा काय दिले की कुठून कुठपर्यंत वाढले, तर फायनल फ्रिक्वेन्सी N2 इज इक्वल टू 1200 RPM इज इक्वल टू 1200 अपॉन 60 इज इक्वल टू, हे तुमचं RPS मध्ये भेटेल कारण RPM रूपांतर RPS मध्ये करायचंय. तर या ठिकाणी हे उत्तर किती झालं, 20. सो 20 RPS म्हणजेच किती झालं, हे 20 हर्ट्स. म्हणजेच काय झालं, 20 हर्ट्स. आणि हे होण्यासाठी किती वेळ लागला, इन अ टाइम स्मॉल टी. इन अ टाइम म्हटलं की
स्मॉल टी घ्यायचा. टाइम पिरियड जोपर्यंत शब्द येत नाही तोपर्यंत कॅपिटल टी घ्यायचाच नाही. कळलं? त्यांनी तर पुढे काय विचारले पहा, व्हॉट इज अँग्युलर एक्सेलरेशन ऑफ द कार. तर अल्फा इज इक्वल टू किती असा प्रश्न आहे त्यांचा. अल्फा इज इक्वल टू किती असा प्रश्न आहे. व्यवस्थित त्या ठिकाणी ऑप्शन्स पाहून घ्या, व्यवस्थित त्या ठिकाणी ऑप्शन्स पाहून घ्या आणि आपण कॅल्क्युलेशनला सुरुवात करूया. ठीक आहे ना. मी तुम्हाला हा पॉईंट शिकवत असताना एक नोट लिहून दिली होती पहा. अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. आठवतं का सर्वांना? त्यामध्ये आपण 2 पाय अपॉन कॅपिटल टी किंवा 2 पाय एन वगैरे ह्या व्हॅल्यू पुट केल्या होत्या. बरोबर आहे ना. ओके. नाव सी आन्सर काय असणार आहे याचं. याचा आन्सर असं असेल, त्यांनी आपल्याला विचारलंय काय, अल्फा विचारलंय की नाही. सो अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी म्हणजेच डेल्टा ओमेगा. बरोबर आहे की नाही. डेल्टा ओमेगा का तसं लिहू पहिल्यांदा. वी नो दॅट अल्फा इज इक्वल टू डेल्टा ओमेगा अपॉन टी. बरोबर. ओके. सो इज इक्वल टू दोन्ही टाईपचे फॉर्म्युला आपण लिहू शकतो. हे झालं ॲव्हरेज साठी आणि झालं इन्स्टंटेनियस साठी. लक्षात ठेवायचं हे. सो व्हॉट इज द डेल्टा ओमेगा. डेल्टा ओमेगा हे आपल्याला त्यांनी काय दिले, ओमेगा. डेल्टा ओमेगा म्हणजे काय, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी इज इक्वल टू ओमेगा 2 किती, ओमेगा 2 हे आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली, म्हणजे आपल्याला ओमेगाला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल हे इक्वेशन. ओमेगा 2 म्हणजेच 2 पाय n2 मायनस 2 पाय n1 अपॉन टाइम टी. सो इज इक्वल टू पुट द व्हॅल्यू. आता एवढंच आहे, एन तर दिले आपल्याला, त्यामुळे काय टी मध्ये रूपांतर करायची गरज आहे का नाही अजिबात. तर एक काम करू आपण, 2 पाय कॉमन घेऊ आणि n2 मायनस n1. कधी जर तुम्हाला MCQ विचारला अशा टाइप मध्ये तर त्यावेळेस जरा स्मूथली जाईल. राईट. ओके. सो 2 पाय व्हॉट इज n2. n2 किती, फायनल स्पीड वाढलेलं आहे ते 20 आहे आणि मी तुम्हाला सांगितलं फायनल स्पीड जर वाढलेलं असेल तर अल्फा पॉझिटिव्ह येईल. ओके. इनिशियल स्पीड किती आहे 10. हे पण नेहमी RPS मध्ये पाहिजे ना, म्हणजे हर्ट्ज मध्ये पाहिजे. आणि स्मॉल टी किती दिलाय 10 सेकंड्स दिलाय, काही प्रॉब्लेम नाही. सो इज इक्वल टू 2 पाय इंटू 20 मायनस 10 इज अ 10. सो अपॉन 10. सो 10 कॅन्सल इज इक्वल टू 2 पाय. आता ऑप्शन त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेशन करून दिलेत की डायरेक्ट मध्ये पाहूया आपण. ओके. कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे वाटतं. ठीक आहे ना. 2 पाय ना, येस 2 पाय डायरेक्टली आन्सर आहे 2 पाय. एक मिनिट. तर या ठिकाणी आपल्याला 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर असा ऑप्शन पाहिजे होता, परंतु त्यांचे ऑप्शन रेडियन पर सेकंडच येतं 2 पाय. ओके. लक्षात आलं का सर्वांच्या. अत्यंत सोपा क्वेश्चन या ठिकाणी हा आहे. अँड लेट मी चेक द आन्सर. 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. तर 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर इज अ करेक्ट आन्सर. 2 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर आहे का सर्वांना. एकदम सोपा क्वेश्चन. लक्षात आलं. ऑप्शन मध्ये त्यांचं युनिट चुकलेलं आहे. ठीक आहे, काय नाही एवढं, ते आपल्याला समजून गेलं ते. राईट. ओके. नाव हे झालं तुमचं कशाबद्दल डिस्कशन, अल्फाचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत त्यावरती. आता आपण प्रिव्हियस इयरला विचारलेले एक क्वेश्चन पाहूया. प्रिव्हियस इयरला मला वाटतं हा क्वेश्चन जुलै 18 ला विचारलाय. जुलै 18 ला. ओके. हे कळलंय सर्वांना. ठीक आहे. तर मी आता हे रफ करून घेतो. तुम्ही व्यवस्थित आपल्या नोटबुक मध्ये व्यवस्थित क्वेश्चन आन्सर वगैरे लिहून काढा. लक्षात आलं. ओके. चलो. जेवढी जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल तेवढं चांगलंच आहे. आणि फिजिक्समध्ये जास्त न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करणंच गरजेचं असतं. तर जुलै 18 ला विचारलेला क्वेश्चन घ्या. जुलै 18 ला विचारला हा क्वेश्चन 2 मार्कासाठी. ठीक आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन चेंजेस फ्रॉम. सर्क्युलर मोशन चेंजेस फ्रॉम. फ्रिक्वेन्सी चेंज कुठून कुठपर्यंत होती. फ्रॉम 60 RPM टू 180 RPM. म्हणजे इनिशियल फ्रिक्वेन्सी गिवन डेटा म्हणा आणि n1 इज इक्वल टू 60 RPM. कशामध्ये दिले त्यांनी आपल्याला फ्रिक्वेन्सी RPM मध्ये. आपल्याला कशात पाहिजे असती RPS मध्ये. मग RPM रूपांतर RPS मध्ये कसं करतात, त्याला काय करतात 60 ने डिवाइड करतात. इज इक्वल टू हे उत्तर आलं 1 RPS. फायनल फ्रिक्वेन्सी n2 इज इक्वल टू किती दिली 180 RPM. 180 RPM इज इक्वल टू 180 आपण मला सांगा काय करताना आपल्याला 60 RPS. सो कॅन्सल. हाऊ मच लेफ्ट 3 RPS इज लेफ्ट. पुढे काय विचारलं का त्यांनी आपल्याला
इन 20 सेकंड्स. बर, स्मॉल टी इज इक्वल टू 20 सेकंड्स मध्ये एवढं झालं असं त्यांचं मत आहे. चालतंय. तर पुढे त्यांनी काय विचारलंय, कॅल्क्युलेट अँग्युलर एक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल. तर अल्फा इज इक्वल टू किती असं विचारलेलं आहे. किती सोपा प्रश्न आहे, जस्ट असाच क्वेश्चन आहे हा. ठीक आहे ना. ओके, तर पाहूया आपण क्वेश्चनचं सोल्युशन. सेम टू सेम असंच आहे, बाकी दुसरं काही डिफरन्स तर नाही वाटत आहे. आणि हे कॅल्क्युलेशन ऍक्च्युली हा तुम्हाला मी असाइनमेंट क्वेश्चन द्यायला पाहिजे होता, परंतु घेतलाय आपण सॉल्व्ह करायला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नाव अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा इज गिवन बाय असं लिहायचं सोल्युशन मध्ये. इथं वरती सोल्युशन म्हणायचं. सोल्युशन angular acceleration alpha is given by alpha is equal to change in omega upon time t. What is the change in omega? That is omega 2 minus omega 1 upon time t. परंतु ओमेगा दिलाय का त्यांनी, आपल्याकडे नाही दिलेला. त्यामुळे ओमेगा 2 इज इक्वल टू काय, 2 पाय n2 मायनस 2 पाय n1 अपॉन टाइम टी. लक्षात येते का सर्वांच्या? इज इक्वल टू 2 पाय कॉमन घेऊ आपण, सेम टू सेम तसंच पलीकडच्या सारखं. 2 पाय n2 मायनस n1, फक्त व्हॅल्यूज बदलून देतात, बाकी काही केलेलं नाही. इज इक्वल टू 2 पाय ओके, n2 किती आहे चेक करा, 3 आलाय, मायनस n1 किती आलाय, 1 आलाय. ठीक आहे, अपॉन स्मॉल टी आपल्याला त्यांनी किती दिलंय, 20 सेकंड्स. बरं, चालतंय, 20 सेकंड्स इज इक्वल टू 2 पाय, 3 मधून 1 गेला, राहिला 2 अपॉन 20. क्लिअर, कॅन्सल कॅन्सल, इथं आले 10. क्लिअर आहे सर्वांना. सो इज इक्वल टू हे 2 पाय अपॉन 10 आहे की नाही, 2 पाय म्हणजेच 2 इंटू 3.14 अपॉन 10 म्हणजेच हे झालं तुमचं 6.28 अपॉन 10 म्हणजेच पुढे आले होते 0.628 रॅडियन पर सेकंडचा स्क्वेअर. रॅडियन पर सेकंडचा स्क्वेअर लक्षात ठेवा सर्वांनी. सो दिस इज अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. जुलै 18 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा. लक्षात येते का? ओके, आता यानंतर आपण अजून एखादा क्वेश्चन पाहूया आणि मी तुम्हाला नंतर असाइनमेंटसाठी काही क्वेश्चन्स देणार आहे, तर ते क्वेश्चन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये काय करा बाळांनो, फक्त तुम्ही ते डेरिव्हेटिव्हचा जो पार्ट आहे ना थोडासा पाहून घ्या, डेरिव्हेटिव्हचा पार्ट. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. आता एक तुम्हाला क्वेश्चन देणार आहे मी, MCQ आपलं त्या ठिकाणी ॲज MCQ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना तो आलाच पाहिजे, तर तो तुम्ही सॉल्व्ह करायचा नंतर. लक्षात येते ना सर्वांच्या? ठीक आहे, ओके. आता आपण अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. अत्यंत सोपा आहे हा क्वेश्चन आणि पहा काय क्वेश्चन आहे ते. आता MCQ हा, द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इज. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इज, आणि ऑप्शन्स दिलेले आहेत ओके, यस. काय प्रश्न होता? अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सेकंड हँड, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा झालेले आपले हे. ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2 पाय अपॉन कॅपिटल टी. कॅपिटल टी म्हणजे सेकंड हँड. कॅपिटल टी कोणाचा आहे? सेकंड हँडचा. तर सेकंड हँडचा कॅपिटल टी किती असतो? 60 सेकंड्स. एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला सेकंड किती वेळ लागतो? 60. सो इज इक्वल टू 2 पाय अपॉन 60 इज इक्वल टू पाय अपॉन 30 रॅडियन पर सेकंड. रॅडियन पर सेकंड असा काहीतरी ऑप्शन असेलच, तो ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी घेऊन टाकायचा. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. लक्षात आलं का सर्वांच्या? तर अशा प्रकारे हे जे काही क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स आपण फॉर प्रॅक्टिससाठी घेतलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं त्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. प्लस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सेंट्रीपेटल एक्सेलरेशन, ओव्हरऑल एक्सेलरेशन आणि सेंट्रीपेटल फोर्स याही कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. क्लिअर आहे? त्यामुळे नेक्स्ट लेक्चर जे काय असणार आहे, हे नेक्स्ट लेक्चर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आतापर्यंत जे काय आपण प्रॅक्टिस केलेली आहे, हे आपल्याला बेसिक रिक्वायरमेंट आहे या चॅप्टरची, की आपल्याला हा चॅप्टर पूर्णपणे कळावं म्हणून. ठीक आहे ना? ओके. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीपेटल एक्सेलरेशन, टँजेन्शियल एक्सेलरेशन हे पाहणार आहोत. ते सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. एकदा
तुम्हाला पहिले 5 लेक्चर समजले ना, सॉरी पहिले 6 लेक्चर, आपले 6 व्हिडिओ लेक्चर जर कळले तर तुम्हाला सगळ्याच्या सगळं चॅप्टर त्या ठिकाणी अत्यंत स्मूथली येणार आहे. ठीक आहे ना. तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद, ऑल द बेस्ट. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही मी असाइनमेंट क्वेश्चन देणार आहे सगळ्या शेवटी, तर ते तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. आणि याचे आन्सर्स तुम्ही मला सबमिट करू शकता, व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा याचे आन्सर लिहून टाका. ठीक आहे. थांबू आपण या ठिकाणी. धन्यवाद.